अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार गावात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे 2 बैलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे शेतकरी गुणवंत मालोकार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार गावातील हिंगणबार परिसरात एका बैलजोडीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे। ही बैलजोडी शेतकरी गुणवंत मालोकार यांच्या मालकीची होती। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी बैलांना नेहमीप्रमाणे चारा आणि पाणी देण्यात आले होते। मात्र काही वेळानंतर दोन्ही बैल मृत अवस्थेत आढळून आले। अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे। सध्या अकोला जिल्ह्यात तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। त्यामुळे उष्माघातामुळे या बैलजोडीचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र मृत्यूचे नेमके कारण पशुवैद्यकीय विभागाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। विशेष म्हणजे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात झालेली असताना शेतकऱ्यांसाठी बैलजोडी ही शेतीची महत्त्वाची ताकद मानली जाते। अशा परिस्थितीत दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याने गुणवंत मालोकार यांचे अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा व तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे। दरम्यान वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शेतकरी व पशुपालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। मालोकार तालुका जिल्हा अकोला असे दोन्हीही बैल सकाळी एकदम चांगल्या अवस्थेत होते। त्यांना मी सकाळी उतार टाकलं एक झालं आणि त्यांनी पाजलं, चांगल्या अवस्थेत होते। होऊ शकते की बा त्यांना उन्हामुळे त्यांचा काही घात झाला असेल किंवा सर्पदंश असेल। आता ते वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर येऊन ते आता अहवाल देतीलच, सादर करतील। त्याचा आता शासनानं काही त्याच्याबद्दल दखल घ्यावी हीच माझी आग्रहाची विनंती आहे।